आतापर्यंत माझ्याकडनं माऊलींनी 50 वर्षाची सेवा पूर्ण करून घेतलेली आहे. एका खांदेकऱ्याला काच लागली पायाला, म्हणून त्याच्या पायाला लागला आणि तो आळंदीला गेला. त्याच्यानंतर मग मी खांदेकरी लागलो, तसाच खडा उडाला, डोळ्यात गेला, पण मला वाटलं वरच लागला म्हणून तो खडा काही काढला नाही, त्याच्यामुळे हे डोळ्यात गेला, दिसत नाही. माऊली रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा 7वा दिवस. आज वाल्मिक ऋषींचं गाव असलेल्या वाल्हे या गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामी असणार आहे आणि त्याची सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते. हा वाल्हे या ठिकाणचा पालखी तळ आहे आणि पालखी तळ बांधण्याचा सध्या तयारी दिसते आणि सगळे वारकरी असतील, सेवेकरी असतील, ते आपले आपले कामं वाटून घेतलेले आहेत. काही जण तर या ठिकाणी राहुट्या बांधायचं काम करतात. हे सगळे माऊलींच्या सोहळ्यासोबतचे सेवेकरी आहेत. मात्र यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाला खांदा देणारे खांदेकरी माझ्या सोबत आहेत. त्यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते, मात्र खांदेकरी कुठे असतात, काय पथ्य पाणी असतं आणि कशी तयारी करतात ते आणि कुठे कुठे पालखीला खांदा देतात, या सगळ्या संदर्भात बाबांशी बोलणारे. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं नाव काय बाबा? शंकर मारुती कुराडे. मी आळंदीपासून माऊलींना खांदा देत येतो. दिवसातून 4 वेळा पालखी खाली काढावं लागते, सकाळी दोनदा आणि दुपारी दोनदा. ज्या गावात जाऊ तिथं पालखी खाली काढू, तिथं आरती वगैरे करून जेवण करून परत संध्याकाळच्या मुक्कामाला येतो. तिथं आल्यानंतर परत आम्ही 3 करणे होतात. करणे झाल्याच्या नंतर पालखी मार्गस्थ होती. हाती टाळ, थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस, विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. तुमचं वय किती आहे बाबा सध्या? आता माझं वय 73 चालू आहे. आणि किती वारे केल्या तुम्ही आतापर्यंत? किती वारीला खांदा दिलेला आहे? आतापर्यंत माझ्याकडनं माऊलींनी 50 वर्षाची सेवा पूर्ण करून घेतलेली आहे. बाबा म्हणजे कधीपासून ही परंपरा सुरू आहे तुमची? तसं एवढं आठवायचं नाही. तुमचे वडील असतील, आजोबा असतील, तुम्हाला मान कसा मिळाला हे विचारायचं मला. आमच्याकडे पहिली आमच्या घरात चुलत्याकडे चौरीचा मान होता पहिल्यापासून, पिढ्याचे तो अजूनही चालूच आहे. तो पण चालू असताना मी वारीला आलो. तिथं पुढं मला जी गुढी लागली, आतापर्यंत गुढीच लागलेली आहे. या गुढीत मला फार आनंद, भजन पूजन कीर्तन सर्व ऐकून मला फार सुंदर मन प्रसन्न होतं. बाबा तुम्हाला आठवतं का की पहिल्या वारीला तुम्ही खांदेकरी म्हणून कधी आला होता? खांदेकरून म्हणून आलो होतो. फलटणला पाऊस चालू होता, मार्केट यार्डच्या समोर तळ होता. त्याच्यानंतर एका खांदेकऱ्याला काच लागली पायाला, म्हणून त्याच्या पायाला लागला आणि तो आळंदीला गेला. त्याच्यानंतर मग मी खांदेकरी लागलो, तसाच लागलो. कोणी त्यावेळेस तुमची निवड केली होती? पायाला काच लागला त्या खांदेकराची आणि तुमची निवड झाली, तो प्रसंग? निवड कोणीच केलेली नाही. मी आळंदीचा असल्या कारणाने मी माझी निवड त्यावेळेस कर म्हटले, त्याच्या पायाला काच लागली म्हणून मी खांदेकर म्हणून चालू. तुम्ही जवळपास 50 वाऱ्या पाहिलेल्या आहेत. काय फरक जाणवतो बरं 50वी म्हणजे जी पहिली वारी होती आणि आताची वारी होती? कसे रस्ते बदलले, कशी संस्कृती बदलत गेली सगळी? आता रस्ते व्यवस्थित झालेत. पहिल्या वाऱ्यांनी कंदील डोक्यावरती बैलगाड्या होत्या, नंतर थोडे थोडे वाहनं यायला लागले. आता भरपूर प्रस्ताव वाढल्यामुळं वाहनं भरपूर आहेत, रस्ते मोठे झालेत, जनताही भरपूर देवाच्या मार्गस्थाला लागलेले आहे. हे अनुभव मला फार आलेले आहेत. अशा कुठल्या एखाद्या वारीचा असा प्रसंग की त्यावेळेस फारच जास्त पाऊस होता किंवा वेगळीच अडचण आली होती, अशी काही आठवण एखादी? आठवण आहे. 3-4 वर्षापूर्वी माझ्या पायाला शिवरेमाईमध्ये काय टोचलं काय सांगता यायचं नाही, पाय सुजलेला होता. तरी लंगडत हे करत माऊलींनी मला त्या पद्धतीत पंढरपूरला नेलं. नंतर दर्शन घेतलं आणि मी
पाय सुजलेला असताना आळंदीला निघून गेलो. नंतर तिथे गेल्याच्या नंतर पायात सेप्टिक झालं होतं, ते डॉक्टरनी ऑपरेशन करून काढलं. आता माझी तब्येत व्यवस्थित आहे. पाय सुजलेला असताना सुद्धा तुम्ही वारीसोबत आले होते. पाय सुजलेला असताना वारीला गेलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, परत आलो. अशा पद्धतीत माझ्या अडचणी सेवत वाऱ्या गेल्यात. उजव्या पायाला बैलांनी पाय दिला होता, ती हे काय ते अजून आहे. बरं बाबा, आता पायच दाखवताय तुम्ही, तर पायात काही वाहन घालून तुम्ही खांदा देता की कसं? नाही, पायात चप्पल घालत नाही. पायात चप्पल घालत नाहीत? बिगर पाय चप्पलचा खांदा देऊन चालतो. खडे टोचतात आम्हाला, नाही असं नाही. आता या खडीवरून चालताय, आम्ही सहज 1 मिनिट जरी काढा पायातली चप्पल तर त्रास होतो तुम्हाला? आम्हाला त्रासच जाणवत नाही. बरं, असं काय बरं होतं की तुम्हाला त्रास होतच नाही? नाहीच नाही. बघा आता तुम्हाला सांगतो, हा. ही जखम म्हणजे ज्या वेळेस पायाला लागलं ते डॉक्टरने हे करून हे काढलेले आहे. बापरे इथनं असं पाईप टाकून बापरे, काय टाकलं त्याच्यात? काय टाकलं त्या डॉक्टर लोकांनाच माहिती. डॉक्टर लोकांनी ट्रीटमेंट केलं. पण बघा बघा प्रेक्षकांनो, जे वारीचे पाईक आहेत, जे वारकरी आहेत आणि महाराष्ट्रातले तमाम जे या वारीकडे लक्ष देऊन पाहतात, बघा किती कठोर वृत्त आहे. डोळ्याला सुद्धा वारीतच असा कुठल्या तरी तळावरती तंबूत बसलो होतो. बरं. अशी सतरंजी उडवली, खडा उडाला, डोळ्यात गेला, पण मला वाटलं वरच लागला म्हणून तो खडा काही काढला नाही. त्याच्यामुळे हे डोळ्यात गेला, दिसत नाही. नाही. दिसत नाही. कधी गेला बरे? कधी झालं? 25 वर्ष झाली असतील. 25 वर्ष झाली. आणि वारीला खांदे देऊन 50 वर्ष झाली. हो. किती सेवेकरी असता तुम्ही खांदेकरी? खांदेकरी 10 आहेत. 10 आहेत. 10 पैकी आता आहेत सर्व आजूबाजूला. बर. काही चालू येतात मागून, काही आम्ही चालत आलेलो आहे पुढे. आता जे आपला, हा बोला ना. सकाळच्या पारी आरती होती, पूजा वगैरे, अभिषेक माऊलींचा होतो. नंतर खांदेकरी चौरंग वगैरे ते घेऊन आत जातात, तंबूत जातात, प्रसाद वाटप होतो. नंतर पहिला करणं होतो. आता हे जो व्हिडिओ आपला पाहतील ते लोक म्हणतील बाबांचं वय 73 आणि एवढी मोठी जड पालखी असती, तर ते कसं उचलता तुम्ही माऊली इतकं? करून घेते, मी उचलत नाही. माऊली काय टाकले माझ्या अंगात मला सांगता येईल. होय. बरं, वर्षभर काय करता माऊली तुम्ही? वर्षभर शेतीचं काम करतो घरी. शेतीचं काम. कुठे शेती तुमची? आळंदीला. आळंदीला. आणि वारीबद्दल, वारी आली की एक हुरहुर असते. वारी आली की हुरहुर असते, म्हणजे काही असलं तरी मी वारीला निघून येतो. संस्थांमार्फत कसा निरोप येतो तुम्हाला, वारीसाठी आपल्याला जायचंय ठरलंय, आणि काय सूचना येतात? त्याच्यामुळे निरोप येत नाही, काय नाही, झोपी असं तरी वारी जवळ आली की असं वाटतं ज्ञान तू करा. कानामध्ये आमच्या घुमघुमत राहते काही. बर. इथून गेल्यानंतर 15 दिवस आहे आमच्या कानात ते टाळाचे आवाज जात नाहीत. जेव्हा माऊली खेळू थांबा जराशी, जेव्हा वारी संपून जाते त्यावेळेस काय भावना असतात बरं? वारी संपून जाते त्यावेळेस आळंदीला गेल्याच्या नंतर एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा पालखी निघती, त्यावेळेस हाजरी मारुतीच्या मंदिरात वारकरी जातात. तिथं सांगता होती, प्रत्येकाला महाप्रसाद म्हणून नारळ मिळतो हाजरीचा, आणि हाजरीचा मान असतो, अभंग म्हणून ते नारळ मिळतात. तिथं पुढे मंदिरात गेल्याच्या नंतर आरती होती, आणि मग आम्ही आमच्या घरी जातो. बाबा काय पथ्य पाणी पाळायचं असतं तुम्ही? आता पथ्य पाणी काहीच नाही, काहीच काहीच नाही पथ्य पाणी. शुगरची गोळी नाही, बीपीची गोळी नाही, काहीच नाही. डायबिटीसही नाही. बर. म्हणजे कुठलीच गोळी मी खाल्लेली नाही आतापर्यंत. जखम वगैरे झाली तर त्या टायमाला डॉक्टरने दिले तेवढ्या खाल्ल्या. आता काय कुठलीच गोळी नाही. आता ही वारी सुरू असते, 16 प्रचंड गर्दी असती, तुम्ही कुठे बसलेले असतात किंवा कुठे चालता तुम्ही? आम्ही पालखीच्या संगत चाललेलो असतो. चालत येता? हो. 10 पण जण तुम्ही? 10 जण चालत येतात. तुमच्या सहकार्यांची नावं सांगा बरं, 10 जणांची, म्हणजे त्यांची पण नावं येतील व्हिडिओ मध्ये. आता 10 जणांची नाव ज्यांची आठवतील त्यांची. लखन बरं जाऊ द्या, आठवत नसतील तर. सांगतो. लखन राजा भाऊ घाडगे, चैतन्य सचिन बाळासाहेब कुराडे, चेतन बबन मुंगशे, आणि विनायक नारायण घोंडरे, आदित्य, आणि असे एकूण 5 जण, म्हणजे असे एकूण 10 जण तुम्ही असता.
बर माऊली, काय मागणं आहे तुमचं माऊलीकडे, काय गाऱ्हाण आहे पांडुरंगाकडे? पांडुरंगा गाऱ्हाणे काहीच नाही. आम्ही गेल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नान, तुका माझी हे दान, अशा पद्धतीने आम्ही आपली वारी करीत चाललो. पांडुरंगाचं दर्शन घेतलं की पौर्णिमेच्या दिवशी पालखी गोपाळपुरी काल्याला जाते. कालवून आल्याच्या नंतर परत पांडुरंगाच्या मंदिरात माऊलींच्या पादुका जातात, पालखी आतमध्ये जाते, भजन होतं, पांडुरंगाला पादुका भेटवतात. परत आले पाठीमागं पादुका ठेवून नाथ चौकात मंदिराच्या वास्तवात माऊलींच्या मंदिरात येतो आणि दुपारी 4च्या पुढं आम्ही परत परतीचा प्रवास चालू करतो. आता जे उरलेलं आयुष्य आहे, जे राहिलेलं आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये आता तुमचं वय थकत गेलेलं आहे. काय हवंय तुम्हाला पांडुरंगाकडून? पांडुरंगाकडून मला काही नको, पांडुरंगाची चरणी सेवा करायला मिळते हेच मला अपेक्षा आहे. एक छोटासा अभंग जर म्हणत असाल तर म्हणा. हो म्हणतो, कुठला म्हणा, कुठलाही म्हणा तुम्हाला जे वाटत. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, तो सुख सोळा काय सांगू, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गाहुनी देव करिताचे, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. अशा पद्धतीने आम्ही वाऱ्या करीत चाललो. माऊली रामकृष्ण हरी तुमच्या हातून अशीच पांडुरंगाची माऊलीची सेवा घडो. बघा, हे खांदेकरी आहेत, असे 10 खांदेकरी आहेत आणि त्यांची किती कठोर तपश्चर्या आहे. माऊलींच्या पालखीसोबत आळंदी ते पंढरपूर पर्यंत पालखीच्या मागे त्या गर्दीत चालत जायचं आणि ज्या ठिकाणी पालखी उतरेल त्या ठिकाणी पालखीचा खांदा द्यायचा आणि पायात कुठलंही वाहन नसताना माऊलीची सेवा अशीच आयुष्यभर घडत राहू, अशी त्यांनी भावना माऊलीकडे आणि पांडुरंगाकडे व्यक्त केलेली आहे. वारीच्या वाटेवरील असेच वारकरी असतील आणि या सोहळ्यातील जे विशेष व्यक्तिमत्व असतील, त्यांच्या सगळ्यांच्या ज्या काही कहाण्या आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, हे बारकावे दाखवण्याचा लेट्सअप मराठीच्या अभंगवारी या एपिसोडच्या मार्फत आम्ही तुम्हाला दाखवणार आहेत. या व्हिडिओमध्ये थांबतोय आपण. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, वाल्हे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.